नमस्कार, तर स्वागत तुमचं आरती बघत ऑप्शन योजनेवरती. तर गाईज आता आपण चाललो स्वामींचं दर्शन घ्यायला. नमस्कार, तर स्वागत तुमचं आरती बघत ऑप्शन योजनेवरती. सगळ्यांना असं प्रश्न पडला असेल की आज अशा महिन्यात तुमच्या समोर काय आलंय. तर आजपासून आपले ब्लॉग चालू होतील आणि हे ब्लॉग्स ना कधीतरी येतील. म्हणजे ह्या ब्लॉग्सच्या माध्यमातून आपण बिहाइंड द सीन्स आपण दाखवू. म्हणजे आपले बरेचसे सॉन्ग शूट असतात, डान्स शूट असतात, कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमामागे लागणारी मेहनत, आरडाओरड, कधी कधी मुलं रेडी नसतात, गाडी रेडी असते, किंवा गाडी रेडी असते तेव्हा मुलं रेडी नसतात, किंवा कधी कधी मीच उशिरा असतो. मग हे सगळं भांडाभांडा असते, मस्ती असते, एका टेक मागे लागणारी मेहनत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. आणि आज आपण ब्लॉग सुरू करू स्वामींच्या आशीर्वादाने. तर आपण आज पहिला जाऊ स्वामींच्या मठात पनवेलला, आणि त्यानंतर आज आपण जाऊ कुंडेवाळ गावात, जिथे आपली भूमिपुत्र कलाकार प्रीमियम लीग आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे सगळ्या कलाकारांना सपोर्ट करायला. तर माझ्यासोबत चला. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे माझी जवळची खास मैत्रीण जान्हवी पाटील. तर आज आपण जाऊ स्वामींच्या दर्शनासाठी पनवेलच्या मठामध्ये. आणि व्लॉगची सुरुवात आम्हाला स्वामींच्या दर्शनापासून करायची होती. तर आपण जाऊया मठामध्ये, आणि याचा पुढचा व्लॉग जान्हवी कंटिन्यू करेल. ओके, बाय बाय गाईज. तर गाईज आता आपण चाललो स्वामींचं दर्शन घ्यायला. तर गाईज आम्ही पोचलो आता कोलेवाड्यात चौक मध्ये. तर मित्रांनो, मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेऊन आणि आई माऊलीचं दर्शन घेऊन आपण आपली व्लॉगची सुरुवात करतोय. आणि जेवढं प्रेम तुम्ही आपल्या बाकीच्या लहान व्हिडिओला तेवढंच प्रेम या व्लॉगला पण द्या, अशी इच्छा आहे. आणि आता आपण पोहोचले कुंडेवाळ गावामध्ये. भूमिपुत्र कलाकार आहे. तर ते पाहण्यासाठी आणि इकडे आलेल्या सर्व कलाकार लोकांना सपोर्ट करायला.
कोण त्याचबरोबर या शृंखलेकरता भेट देण्यासाठी मित्रांनो, ह्या श्रीमंत team आहे. शिवाजी साहेब यांना देखील आपण बघा. विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर सुरुवात करतो आहोत खरे म्हणजे भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग सातत्याने पाहता बॅटिंग झाली बॅटिंग चांगला फटका लाजवाब स्केलच्या धक्क्यावरून सीधा रेषा पलीकडे वरती मैदानच्या आतमध्ये औटिक मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात कलाकार भूमिपुत्र प्रीमियर लीग डे नाईटचा फॉर्मेट प्रथम आपण पाहता सातत्याने चांगलं खेळ एका साईडला विकिता मात्र युट्यूबर आपणास देखील विनंती असेल की आपण ही सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय विकिता ठाकूर युट्यूबर विकिता म्हात्रे येस विकिता म्हात्रे मी संस्कृती ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान द्यायचा आहे संस्कृती ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा मान सन्मान होताना पाहायला मिळेल थोडीशी धावपळ आहे एका बाजूला आपण मॅच कॉमेंट्री आणि दुसऱ्या बाजूला आपण सन्मान आकाशी मात्रे यांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आकाशी मात्रे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत दिगंबरची कोळी यांचे शुभ हस्ते हा त्यांना माईचा प्रेमाचा आपुलकीचा सन्मान निर्माते आकाशी मात्रे यांचा शुभ सन्मान दिगंबरची कोळी यांचे शुभ हस्ते शकतील पुढला बॉल उलटा बॉल उडवला रेषा पाही षटकार दिनेश गेला ते निघालाय नवीन बोलतात सुंदर परफॉर्मन्स मधून मस्त मस्त सुंदर फटके माझ्याकडे पाहिला अर्धशतक पहिल्या इनिंग मध्ये 16 चेंडू फेस केल्यात आणि 51 धावा 50 मारली राबील नंतर शेवटचा बॉल सायकलच्या रेस मध्ये कसं वाटतंय सायकलच्या रेस मध्ये प्रयत्न झाला आपण पाहिला टार्गेट आहे बरेच ना लोला ना आमची बारे आहे गाडी कम द्यायला 4 बॉलावर त्यांचा शुभ आपण हा बराचसा मला सांगणार आहे ना 100 रुपये देईल यांचा कारा घेईल मोठी ओळख आहे असे अरुण पाटील एखादा सर्व पुढे जाईल तेव्हा 7 या आकड्यावरती
85 नवीनचं टार्गेट. पांडुरंग तर नक्कीच ही संधी देखील आपल्या भूमिपुत्र कलाकारांना आमचे दिगंबर सर देखील इथे आहे. तिथे मनापासून आपण आभार मानू. सध्या तरी हा मोबाईल आनंदी आहे. जर कोणाचा असेल उल्लेखपटवाडी आपण घेऊन जायचंय. दादा रेडमीचा हा मोबाईल आहे आपल्या. मला घ्यायला आले का काय करायला आले? खाला आंबट आहे ना मराठी साईड त्यानु फला घेशील 1 किलो ना काशी पाव किलो. हा क्या भैया इसको रखो ना काम पे इधर मस्त देखेगी इधर 2 डझन. भैया बघा एवढा खायला घातलाय ना त्या भैयाकडशी ना यो उचलून आणलाय. मध्ये अंबनदादा वासकर रायजी मस्त आम्ही पण त्या कलाकार प्रीमियम लीग येथे. तर इथे आपली पहिलीच मॅच होती. त्या मॅच मध्ये आपण जिंकलो आणि आपल्या दादाला म्हणजे दिनेश पाटील दादाला मॅन ऑफ द मॅच भेटली आणि आपण ती मॅच जिंकलो पण. तर एकंदरीत कसं वाटतं जानू? कसं वाटतं जिंकलो? मस्त. आमचा पहिलाच अनुभव आहे असं जवळून मॅच बघायचा. टीव्ही मध्ये असं लाईव्ह वगैरे खूपदा बघितलंय आणि असं एकदम जवळून खूप भारी वाटतं. एकदम मस्त आणि खूप एन्जॉय करतो आम्ही आता सध्या मॅच. येस. आणि ह्या मॅचची खासियत ही आहे की भूमिपुत्र कलाकार प्रीमियम लीग आहे बरोबर. या प्रीमियम लीग मध्ये बरेचसे कलाकार इथे आलेले आहेत आणि हे सगळे कलाकार मिळून हा मॅच खेळतात आणि सगळ्या कलाकारांना बघायला जी मजा ना वेगळीच मजा आहे. काही लोक गायक आहेत, आहेत, फोटोग्राफर आहेत, बरेच कलाकार इथे आलेले आहेत. खूप मजा येते बघायला. आणि आता बघूया नेक्स्ट राऊंड मध्ये आपल्या आगे बघूया. आता आपण मॅच जिंकलो कसं वाटते? एक मॅच जिंकली ना तर आपलं काम होणार आहे एवढं लक्षात ठेवा. एक मॅच जिंकलोय तुमचा आशीर्वाद राहिला दुसरी मॅच पण जिंकू एवढा तसं पाळपारा का काय कोणते राहते देऊ ते 2 पाठवले तिथं 3.5 3.5 भेटल. कॉल वाटतं दोन षटकार 3 षटकार काय बोललो मी. आताच आम्हाला समजलंय की लेडीजची पण मॅच घ्यायची तर त्याच्यामध्ये आम्ही उतरतोय. तर बघूया काय रिझल्ट येतोय, कसं आम्ही खेळतोय, कसं वाटतं जानू? काय काय बोल बघूया. झील स्टार वर्सेस युट्यूबर अशी मॅच आहे लेडीजची. तर बघूया बरेचसे कलाकार आलेत. बघूया आता कशी मॅच लागते. पहा आमच्यासोबत सोबत आहे सृष्टी म्हणजे माझा नवरा मला विचारत होता का तो कुठे गेला. तर तो कुठं म्हणजे गेला तर तो मी त्याला शोधायला जाईन काय बरोबर ना. मी बोललो नाही, मी रील्स टाकीन की माझा नवरा हरवलाय असं तसं. तर गाणी गाणं त्याचा तर ते काय सांगायला पाहिजे गाणी गाण्याला. ते एकदम मस्त गाणी मला भेटला ठीक आहे, एकदम बेस्ट. आणि तो सूट पण होतोय. तर तो गाणी आहे धरा 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 माझा दुसऱ्या कसं वाटतंय आज मॅच कसं वाटतं? एकदम मजा येते. सगळी भारी आमची टीम तर भारी खेळतात तर अजून मजा येते. आणि आम्ही पण खेळला, तुम्ही पण खेळला, आम्हाला सगळी मजा करणार आहोत. टीम रेडी आहे. रील स्टार टीम वर्सेस युट्यूबर टीम अशी टीम रेडी आहे. तर बघूया कोण जिंकतंय, कोण कसं खेळतंय, काय काय करते सगळं बघूया आपण. आता इकडे टीम पाडतोय आम्ही लेडीजची मॅच खेळायला. आमचे आई बाबा कसली भारी
पोच पोच कसली भारी दिसतं, कसली भारी दिसत क्या बात आहे, क्या बात आहे. टोपी घेऊन परत काढ बोलतं, मग टोपी घेऊन परत. हा ओके ओके डन. आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षण जज करतोय. चेंडू पकडलाय, संपलाय. चौकार मिळाला 4. स्कोर झाला 20. धन्यवाद सागर दादा. चला 5 ला करूया सुरुवात. बघा किती जल्लोष चाललाय सगळ्यांचा. हे बघा बघा भरपूर ओव्हर जल्लोष चाललाय, ओव्हर जल्लोष. तेव्हा 4 षटकांची असतील. 4 ओव्हरची मॅच होईल. पुढले देखील आपण लक्ष द्यायचंय. रील स्टार यापुढली मॅच 4 ओव्हरची असेल. ते बघा 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 बाई एक्स्ट्रा ऑर्डिनरी जल्लोष चाललाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बघा बघा बाई बघा. चला 5 ला सुरुवात करत आहे. जय मोरया. मॅचला सुरुवात होते आणि आपली टीम बॅटिंग करत आहोत आणि समोरची टीम बॉलिंग करणार आहे. तर पहिला उतरले सृष्टी. बघूया कसं काय होतं. एक महत्वाची सूचना करतोय. काय राग मानू ज्यावेळेला आपण क्या बात आहे, क्या बात आहे. 5 ला फलंदाज करतोय. 5 ला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती रन्स 1 आली का सर? 1 धावत काहीच झाली. मॅच सुरू करूयात आपण. आता सुरू होते मॅच. आता चला सर्व अगर सृष्टि को आउट करना है तो अमन को बाहर निकालो वहां से. और ये क्या तुम्ही इकडे मला आम्ही तिकडे आपण वादात मित्रांनो भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग संघटना ही स्पर्धा आणि आमच्या भगिनी सन्मानित केलं अशा जाईल. प्रकारे आम्ही मॅच हरलो. उत्कृष्ट गायक आहेत, सिंगर आहेत. आपण त्याचा सन्मान करतो. त्या स्पर्धेच्या वतीनं पण वादात मित्रांनो. काय वाटलं? मजा आली ना? लय मजा आली ना? सृष्टी कसं वाटतंय अरुण? अरुण कसं वाटतंय? कोण हरत नसतं. क्या बात, व्हेरी गुड. आपल्या इगोत मारण्याला टाचण्या टावल्याला मी बघितल्या भगोदारी पेटला मेला त्यांचा थाबा. असं वाटतं का तिला? आमची सगळे 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 जिंकले, सगळे जिंकले. टाळ्या टाळ्या वाजा, टाळ्या. क्या वाजते? टाळ्या टाळ्या वाजा, टाळ्या टाळ्या टाळ्या. चांगल्या भावना होत्या. व्हेरी गुड. खूप मजा आली आणि सगळ्या खूप खुश आहे.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काल खूप उशीर झाला यायला, तर व्लॉग काही कंटिन्यू केला नाही. तर आज मॉर्निंगला व्लॉग कंटिन्यू करते. कालचा तिथं पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. काल आपली पहिलीच मॅच होती. त्या फर्स्ट राऊंडमध्ये आपण जिंकलो. मग आपण सेकंड राऊंडमध्ये गेलो, तीही मॅच आपण जिंकलो. आणि मग फायनलला गेलो, तीही मॅच जिंकलो. तर भूमिपुत्र कलाकार प्रीमियम लीग सीझन 1चे आपण विजेते आहोत. आपण मॅच जिंकलो आणि खूप मजा आली ही मॅच खेळायला. कारण की या मॅचमध्ये सगळे कलाकार आलते. काही लेखक होते, काही दिग्दर्शक होते, काही गायक होते, काही ॲक्टर होते, ॲक्ट्रेस होते. बरेच मंडळी आलते तिकडे आणि त्यांना सपोर्ट करायला पण दुसरे स्टार लोक आलते. तर खूप मजा आली ही मॅच बघायला, सगळ्या कलाकारांना समोरून बघायला. कारण की कलाकार हा नेहमी त्याच्या कामात बिझी असतो, पण सगळे वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमामध्ये आले. खूप मजा आली. आणि जरी मॅच आम्ही जिंकलो तरी मला असं वाटतं की इकडे येणारा प्रत्येक कलाकार जिंकलेला होता. कारण की प्रत्येक कलाकाराने तेवढ्याच जोशामध्ये खेळला. तर मित्रांनो, हा आपला पहिलाच व्लॉग होता. त्याच्यामुळे थोडं बोलताना किंवा कॅमेरा अँगल मध्ये चुकला असेल तर जरा सांभाळून घ्या. पण आपला जो काही नेक्स्ट व्लॉग असेल त्यामध्ये आपण ह्या चुका सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.